सांगलीचे राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी आज सकाळी नेमिनाथ नगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यांना तातडीने येथील उशक्काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली। या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या दप्तरी करण्यात आली आहे। कारण अस्पष्ट आहे। गेल्या 3 दशकाहून अधिक काळ सांगलीच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार क्षेत्रातील एक प्रमुख चेहरा असलेला सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने सांगलीकरांना धक्का बसला। काही कारणाने गेल्या वर्षभरापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून थोडे अलिप्त झाले होते। त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी गेल्या रविवारी हजेरी लावली होती। आज सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला। कुटुंबीय